नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही बोर काढून ठेवलेली आणि तो पोल दिसतोय 100 मीटर आहे माझ्या रानापासून, इथे असं मोजलं तर 100 मीटरवरती लाईट नाही माझ्या रानाला. आज लाईट नसल्यामुळं आज माझं रान असं मोकळं पडलेलं आहे, बघू शकता. फक्त रान कशाच्या जीवावरती पिकतंय माहिती आमचं, पावसाच्या जीवावरती. त्यात पण जास्त पाऊस झाला, ओला दुष्काळाला विषय संपला. आत्ता पण रान बघू शकता, असं मोकळं रान आहे माझं. आत्ता आमचा चांगला हरभरा झाला असता. काय करायचं. आणि मी जेवढं पण लाईटसाठी प्रोसिजर होती ती सगळी केली, लिटरली पैसे सुद्धा भरले, पण परत ते आमचे पाठवून दिले. का बरं असं करताय? द्या ना लाईट. एवढं अंतरासाठी का म्हणून हे असं त्रास देत आहे आम्हाला? माझी खरंच शासनाला विनंती करते त्यांना की खरंच आम्हाला लाईट द्यावी, कारण की ती लाईट जर त्यांनी दिली आम्हाला तर खूप फायदा होईल. आमचं रान छान पिकेल. आंब्याची झाडं आम्ही कशी, म्हणजे की आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्यासाठी काय काय करतोय, किती मेहनत घेतोय. तर ती आंब्याची झाडं अजून आम्हाला मोठी करायची, अजून आम्हाला झाडं लावायची, त्यासाठी आम्हाला लाईट द्या. आम्ही आमच्या काय म्हणतात आपलं घर बांधायचं किंवा ते राहायला यायचंय म्हणून लाईट मागत नाही, आमच्या रानांसाठी लाईट मागतो. एवढंच माझं. लिटरली ती जी टाकी तुम्हाला समोर दिसते ना, त्याच्यामध्ये आम्ही टँकरनी पाणी भरतो संपूर्ण ते जी झाडं लावलीत ती जगवण्यासाठी. काय करायचं शेतकऱ्यांनी आता तुम्हीच सांगा. धन्यवाद.